पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का। कुस्तीपटू विनेश फोगाट फायनलसाठी अपात्र। 50 किलो वजन गटात काही ग्राम वजन वाढल्यानं अयोग्य घोषित। लोकसभेत विनेश फोगाटच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून गोंधळ। क्रीडा मंत्री दुपारी 3 वाजता संसदेत निवेदन देणार। पंतप्रधान मोदींचा भारतीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्ष पीटी उषा यांना फोन। विनेश फोगाटच्या अपात्रतेबाबत माहिती घेतील तर विनेश तू भारताचा गौरव आहेस ट्विट करत मोदींकडून कौतुक। धारावीकरांना धारावीतच घरं मिळाली पाहिजे, कुणाचं काहीही भूमिका असो पण शिवसेना मुंबईची विल्हेवाट लावू देणार नाही। उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। विशाल पाटील आणि विश्वजित कदमांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। संध्याकाळी ठाकरे, खरगे आणि राहुल गांधींची बैठक। उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि सोनिया गांधींना भेटणार। महाविकास आघाडीचा सांगलीतील विधानसभेच्या जागांसाठी फॉर्म्युला ठरला। 8 पैकी 3 जागा काँग्रेस, 3 जागा पवार गट, 2 जागा ठाकरे गट लढणार। मिरज आणि खानापूरची जागा ठाकरे गटाकडे जाणार। सुमार कामगिरी असलेल्या भाजपा आमदारांना अखेरचा अल्टिमेटम। कामगिरी सुधारा अन्यथा तिकीट कापलं जाणार। आमदारांना पक्षाकडून इशारा। विधानसभेसाठी भाजपनंतर अजित पवार गटाकडूनही सर्वेक्षण। 25% आमदारांच्या मतदारसंघातील सर्वे सकारात्मक। पहिल्यांदा निवडून आलेल्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याचे संकेत। मनसेकडून विधानसभेसाठी 4था उमेदवार जाहीर। लातूर ग्रामीणच्या जागेवर संतोष नागरगोजे यांना उमेदवारी। निवडणूक आयोगाकडून राज्यसभा निवडणुकीची तारीख जाहीर। उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल यांच्या जागेवर निवडणूक होणार। 3 सप्टेंबरला मतदान आणि मतमोजणी। मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात। सोलापुरात शांतता रॅलीला मराठा बांधवांची मोठी गर्दी। सर्व शाळांना सुट्टी जाहीर। राज ठाकरे लपवाछपवीच्याही पुढचे। आंदोलकांपासून पळवाट काढण्यासाठी ते फोन करतो, भेटतो असं म्हणाले। मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर निशाणा। कायद्याच्या चौकटीत बसून जेवढं देता येईल तेवढं आरक्षण दिलं। जरांगेंचं समाधान होत नाही, त्यांच्या जास्त अपेक्षा। रावसाहेब दानवेंचं वक्तव्य। अजितदादांनी राज्याला घासलेट चोर आमदार दिलाय। मनसेच्या योगेश चिलेंची मिटकरींवर टीका। माननीय अजितदादा पवारांनी महाराष्ट्राला एक असा आमदार दिला की जो घासलेट चोर आहे। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरण। सुनील केदारांना 15 दिवसात लेखी म्हणणं मांडण्याचे आदेश। सहकार मंत्री वळसे पाटलांसमोर सुनावणी संपन्न। पुण्यात ऐन पावसाळ्यात टँकरद्वारे पाणी। तांत्रिक कारणांमुळे एरंडवणा भागाबरोबरच उपनगरांमध्ये देखील टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू। किरकोळ बाजारात 100 पार केलेल्या टोमॅटोच्या दरात घसरण। टोमॅटोचे दर प्रति किलो 40 ते 50 रुपयांवर। आवक वाढल्यानं आठवडाभरात दर घसरले।